आईच्या वाढदिवसाचा आनंद क्षणात विरला. घर अवघ्या 3 मिनिटांवर असतानाच काळाने घाला घातला. 2 निष्पाप लेकरांचा आधार कायमचा हरपला. याबाबतची वास्तव कहाणी पाहू आपला आवाज न्यूजवर. मुलं शिकून मोठी व्हावीत, आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावीत आणि त्यांना कोणतीही गोष्टीची कमतरता भासू नये, हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. याच स्वप्नांसाठी विजय भोसले यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर ठेवले होते. कामाच्या व्यापात कुटुंबासोबत वेळ कमी मिळत असला तरी प्रत्येक आनंदाचा क्षण कुटुंबासोबतच साजरा करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. पत्नी समृद्धी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलं. वाढदिवस खास व्हावा म्हणून कास पठारावर छोट्याशा सहलीचं आयोजन करण्यात आले. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात आनंद, हास्य, गप्पा, फोटो आणि आठवणींचा खजिना जमा झाला. मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि आईवडिलांच्या डोळ्यातील समाधान पाहून हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठरेल असंच प्रत्येकाला वाटत होतं. मात्र नियतीला हे सुख मंजूर नव्हतं. रात्री परतीचा प्रवास सुरू झाला. नेर फाट्यापासून अवघ्या 3 मिनिटाच्या अंतरावर सेवागिरी मंदिर परिसरातील स्वतःच्या फ्लॅटमध्ये पोहोचायचे होते. घर आता अक्षरशः हाकेच्या अंतरावर आले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिले होते. अवघे काही क्षण, काही मिनिटातच अंतर बाकी असतानाच भीषण अपघातानं त्यांच्या आयुष्याला पूर्ण विराम दिला. सुखरूप घरी परतण्याची आस मनात ठेवून निघालेल्या विजय आणि समृद्धी भोसले यांना ते काही मिनिटांचेच अंतरही पार करता आले नाही. नियतीनं त्यांना घराचा उंबरठा गाठूच दिला नाही. या भीषण अपघातात विजय भोसले आणि समृद्धी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. एका क्षणात वाढदिवसाचा आनंद शोकांतिकेत बदलला. 2 निष्पाप लेकरांच्या डोक्यावरचं आईवडिलांचं छत्र कायमचं हिरावलं गेलं. या घटनेतील सर्वात हळवं वास्तव म्हणजे विजय आणि समृद्धी भोसले यांच्या नात्याचं. नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेला समृद्धी यांनी श्रद्धेनं जन्मोजन्मी हाच पती लाभावा अशी प्रार्थना केली होती. अखेरच्या श्वासापर्यंत सौभाग्याची साथ लाभावी ही प्रत्येक विवाहित स्त्रीची मनोमन इच्छा असते. नियतीनं मात्र त्या प्रार्थनेलाच वेगळा अर्थ दिला. एक दूजे के लिए प्रमाणे दोघांनीही एकाच वेळी या जगाचा निरोप घेतला. आयुष्यभराची साथ देण्याचं वचन देणाऱ्या या दाम्पत्याची अखेरची वाटचालही एकत्रित झाली. आज कास पठारावर काढलेले आनंदाचे फोटोज त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या आठवणी ठरलेत. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी स्वप्न पाहणारे आई वडील एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या जाण्यानं केवळ एक कुटुंब उद्ध्वस्त झालं नाही, तर 2 कोवळ्या लेकरांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर हळहळलाय. सर्वत्र भोसले कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला जात असून जखमी मुलगा लवकर बरा व्हावा आणि दिवंगत विजय व समृद्धी भोसले यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशीच भावपूर्ण प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त होतीये. आपला आवाज न्यूज 24 सत्य निर्भीड. आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.